इतका वेट केला भाई, गर्लफ्रेंडसाठी पण इतका वेट केला नव्हता कधी. पहिल्यांदा आयुष्यामध्ये माझ्यापेक्षा आधी आलाय आणि मला शिकवतो की मी 15 मिनिटं थांबला असेल आणि बोला ना बॅग आणायला, तर त्याच्यात चुकचुक करत होत्या म्हणजे असं केलं ना. मी बघितलं त्यांच्याकडे तर बघून हसत होत्या. ओके, हे चांगल्या मुलींनो, मी एवढे चांगले चांगले आहोत. मी हाय भाई, माझे किती मित्र भाई सिंगल आहेत. एवढा स्टॉक गेलाय कुठे. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश व तुमचं आपल्या ह्या नवीन यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजपासून आपले ब्लॉग स्टार्ट होत आहेत आणि आजचा हा पहिला ब्लॉगमध्ये आपण थोडं बाहेर चाललो आहे. आपण मीन्स मी आणि माझा फ्रेंड. ओके, तर आमचा असा प्लॅन नव्हता काय, कारण आज संडे आहे. संडेचं मस्त प्लॅन तर नसतोच भाई, मस्त घरी राहायचं झोपायचं. तर आज संडे आहे, तर आज सकाळ सकाळी फ्रेंडचा कॉल आला. तो बोलतो की चल कुठेतरी बाहेर जाऊ, व्हिडिओज वगैरे बनवायला. त्याला पण थोडे फोटोज क्लिप वगैरे काढायचे. तो बोला की चल कुठेतरी जाऊ. तर बघू, अजून काय आमचा असा प्लॅन नाही ठरला आहे की आम्हाला कुठे जायचं आहे. तरी आम्ही आता दादरला भेटू, दादरवरून मग बघू आम्ही कुठे प्लॅन करायचं आहे. प्लॅन तर तो मरीन्सच करेल, तर पण बघू आता, कारण मरीन्स खूप आता डेलीच झालं आहे भाई. कंटाळा आलं की भाई जायचं मरीन्सला. बघू, आज संडे पण आहे, मरीन्सला पण जाऊ शकतो, असं काय प्लॅन नाही. हा माझा पहिला व्हिडिओ आहे, तो खूप शेअर करा, खूप लाईक करा आणि खूप प्रेम द्या, बस एवढंच. तर बघू आता पुरा दिवसामध्ये आपण काय करतो आहे. तर आता मी खाली जाईन, थोडं फ्रेश वगैरे होईन, आय एम रेडी. तर दादरपासूनच मी ब्लॉगिंग स्टार्ट करेन. ओके, मध्ये मध्ये क्लिप्स आहेत ते मी तुम्हाला दाखवेन, पण डायरेक्ट तर दादरपासूनच आपण करूया स्टार्ट. आणि माझी ड्रेसिंग मी तुम्हाला दाखवतो आता. 1 सेकंड. आपला ब्लॅक शर्ट, ही सिल्वर चेन, हे आपल्यासोबत रोजच असते, माय फेव. ओके, हे आपली थोडी बॅग, ह्याच्यामध्ये थोडं मी कॅमेरा वगैरे घेईन. आणि माझी ब्ल्यू पॅन्ट अँड ब्ल्यू सँडल. तर तुम्ही असं बोलत असाल की हा सारखीवरती येऊन का असा व्हिडिओ बनवत आहे. ओके, ड्रेसिंग ॲक्च्युली विषय कसा आहे माहिती आहे का, की आज संडे आहे आणि माझ्या घरी माझा मामा फॅमिली सर्व आज आमच्या घरी आले. तर पुरं क्राऊड आहे, तर त्याच्यामध्ये मी व्हिडिओज वगैरे व्हिडिओज वगैरे मला बनवता जमतच नव्हतं, कारण सर्व मध्ये म्हणून मी वरती आलो, वरतीच इंट्रो दिला आणि वरतीच ड्रेसिंग दाखवायला आलो. तर आता मी एकदम रेडी आहे. तुम्ही बघू शकता ही आपली चप्पल, ती खराब झाली वरती येऊन. तर आता आपली बॅग घेऊन आता घरी जाऊ, आपला छोटा कॅमेरा घेऊ आणि निघू आपण. ओके, आता मी डायरेक्ट तुम्हाला दादरला भेटतो. तर चला. तर आता मी दादरवरून असा प्लॅन केला आहे की दादरवरून आम्ही आता दादर बीचला जाऊ. आणि भाई इतका भाई साहेब तुम्हाला सांगतो, माणूस इतका खोटा बोलतो ना बच्ची. मी घाटकोपरला आलो, घाटकोपरवरून माणूस बोलतोय की तू पुढे हो, कुठे दादरला हो, मी येतो फास्ट ट्रेन पकडून. आणि तुला कुठे ट्रेन भेटली? फास्ट होती, हां. मग अरे आज संडे, आज फास्ट ट्रेन बंद असतं. ओके, मला माहीत होतं, तरी हा बोलतोय की नाही मी फास्ट ट्रेन येतो. मी आलो पुढे. भाई साहेब इतका वेट केलं भाई, गर्लफ्रेंडसाठी पण इतका वेट केला नव्हता कधी, त्याच्यासाठी केलंय. तर बघू आता तुझ्यासाठी काय काय केलंय मी सांगू काय. आता रडशील, ब्लॉग बंद करशील आणि रडशील. एवढं नको रे बोलू. हाय एव्हरीवन, आम्ही चाललोय दादर बीचला. बीच. आणि हा माझा फ्रेंड ओके सिद्धू आहे माझ्यासोबत. तर तो बराच वेळ माझा वेट करत होता आणि आता फायनली आम्ही लोक भेटलो आहे. आणि जराशी शिव्या पण देत होता, कारण थोडं लवकर आला. पहिल्यांदा आयुष्यामध्ये माझ्यापेक्षा आधी आला आहे आणि मला शिकवतो की मी 15 मिनिटं थांबला असेल आणि बोलतो एवढा टाईम झाला, असं थांबलोय काय काय बोलत होता त्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता. आणि पण माझा ब्लॉग आहे. ओके, असू दे. तो बोलतो हा ब्लॉग पण मी माझ्या चॅनलवरती टाकतो. ठीक आहे, टाकू दे. तुम्ही लोक बघा आणि सबस्क्राईब करा. आणि आता बघूया, आम्ही चाललोय दादर ब्रिजला, तिकडे काय काय होते बघूया. दादर ब्रिज बोलतो, अरे बीच बोलतोय, सॉरी ब्रिज बोललो तर समजून घ्या, ते चुकून बोलतोय मी, काही इशू नाही. आणि हा इथे बघूया आता काय बोलतोय. आणि बराच वेळ झाला,
चालून कंटाळा आला. आता बघूया, चालत तर जावं लागणार आपल्याला. ब्लॉग बनवायचं तर चालत जावंच लागणार. तुम्ही लोक असं काय ऐकू नका, पैसे आहेत बरोबर, पण आता कसं कॉन्टेंट पाहिजे आपल्याला, तर आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागणार आहे. म्हणून तर हा बोलतोय की टॅक्सीने जाऊया, हे करूया ते करूया. ही मोठी माणसं ना, आपण काय आता छोटी माणसं, आपल्याला हळूहळू हे करावं लागणार आहे. बघूया आता. हा गोप्रोची काहीतरी सेटिंग करतोय, तर बघूया आता काय करतोय. चालेल, बाय. तर आता मी रोड क्रॉस करतोय. चलो लवकर. बघा, हे आहेत मुलीचे बेंचवर मला फॉलो करत आहे. हा, ह्याला फॉलो बॅक देत. तर त्याला अरे कुठल्या तरी माणसांना मदत कर, तेवढं तरी कामाला हे. आयुष्यात मी हेच कामं करतो. तर ह्याला गर्लफ्रेंड पटवून कोण देत होते विचारा पहिली. आणि हो, आणि हा गर्लफ्रेंड माझी नाही भाई, मी सिंगल आहे. आणि आमची माहिती पाहिजे असेल गर्लफ्रेंड आहे की नाही, तर मला फॉलो करा आणि मेसेज करा. मी सांगतो काय विषय नक्की, काय टेन्शन घेऊ नका. ओके. आणि हा, मी मास्क का घातलाय, यु नो माय फॅन्स. अरे असे भेटतात मला रस्त्यावरती. काय बोलणार याच्यावरती तुमचं? माझ्याकडे काय नाही, हात जोडतो. तर आम्ही असे बघतो ते करतोय. आमचा भाऊ जिमला जातो, तुम्ही बॉडी बघू शकता त्याची. मी पण आता जिम स्टार्ट केले, तर कधी ना कधी त्याचा पण ब्लॉग येईल, पण बॉडी झाल्यावरती. आणि मी काय बोलतो, जरा पाणी पिरून खिलवायला सांगत होते याला, पण हा नाही बोलतो. थोडं असं बाहेर जायचं की आपल्या भाऊ सोबत जरा चिपळूणला जायचं, चिपळूणला थोडं फिरायचं. पेट्रोलला पैसे नाही जातात कारच्या. हे देऊळ आहे इथं, दाखव जरा ब्रो. ओके, और कुछ नाही एवढंच. बोल मग. काय नाही, माझ्याकडे तर कॉन्टेंट नाही आता काय, मग तर मी काय नाही बोलू शकत. तर मित्रांनो, ही बघा आमची गाडी BMW. ही ॲक्च्युली विषय कसा आहे माहीत आहे का, आमच्या भाऊची गाडी आहे ही. तर त्यांनी ना त्याचा ड्रायव्हर आहे, त्याला बोललं होतं की जा 2 दिवस कुठेतरी घेऊन जा फिरायला. तर तो येऊन इथे गाडी वगैरे लावला नाही. आणि आजचा भाऊचा असं सीन आहे की तो ना आपलं दान धर्म खूप करतो. येस ते त्याच्यामध्येच राहून तो आता खाली आलाय पुरा. तर मित्रांनो, आता आपण थोड्या वेळातच दादर बीचला पोहोचू. या झाडाला कंदील का लावले त्याचं एक रिझन सांगितलं तर बरं होईल तुम्ही लोकांनी, तर तेवढं कमेंट करून सांगा. आम्ही खूप टाइम दादर बीचला आलोय, खूप टाइम. कपल बघायला आलेलो एक टाइम. ह्याने मला बोललेलं की कपल बघायला चल. मी बोललो असे चाळे मी नाही करत, तरी पण हा बोलायला लागला मला बघायचे, हे करायचे. एकटा गेलो तर कोणी मारलं बिरलं तर असं तसं. मग बोललो चल जाऊ. ओके. कारण तर आम्ही त्यासाठीच जातो, कारण आम्ही सिंगल भाई. ते बघून काय नाही, घरी जाऊन भाई मस्त गिल्ली दंडा. तर काय तुम्ही लाईन बघू शकता अशोक वडापावची. ऋतिक, आपण पण एकदा ट्राय करूया, काय बोलतो? माझे ट्राय करूया ना ब्रो. ठीक आहे, मग आता जाताना आपण येऊ ट्राय करायला. काय रिॲक्शन? असं का झालं? अरे ते OOT की भरती असते बघ, OOT भरती. अरे यार शिट. तर हे बघा, हे ऋतिकचे पूर्वज आहेत इथे. हा, मी पहिला हे सगळे पूर्वज दाखवले ते युद्धामध्ये मारले गेले. जेव्हा भीषण अपघात झालेला, अपघात नाही, भीषण युद्ध झालेलं चीन आणि इंडियाचं. त्याच्यामध्ये माझे पूर्वज सगळे मारले गेले. तर हे अमर आहेत आता, हे नाही मारणार आता कधी. तर आम्ही चांगल्या असा टायमिंगला आलो. तर आमचा याच टायमिंगचा यायचा प्लॅन होता, साधारण 5 वाजेपर्यंत. आणि परवा आम्ही आलो तर इथपर्यंत पाणी होतं. हां, इथपर्यंत. तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असाल तेव्हा इथपर्यंत पाणी होतं. तर बघू शकता. आज संडे आहे तर क्राऊड पण आहे, कारण आम्ही तेव्हा कधी मंडेला आलो होतो ना, तेव्हा पण सॉरी सॅटर्डेला आलो होतो. सॅटर्डेला एवढा क्राऊड नव्हता, पण आज तसा आहे. आणि हो, आज व्हिडिओ बनवायचं तर माझी इच्छा नाहीच आहे. आज मी पुरा टाइम व्लॉगलाच देणार आहे. आज फक्त मी व्हिडिओज बनवणार फक्त, बस. आणि माझे फोटो बस, बाकी काय विषय. हां, भाईचे आज फक्त फोटो काढणार आहेत आपण. हे व्हॉलीबॉल बघून चिपळूणची आठवण आली. हो ना यार,
काय खेळायचं ना भाई. तर या बीचचे खूप सारे आठवणी आहेत आमच्या. काय बोलतो म्हणजे ह्याच्या नाही, माझ्या खूप आठवणी आहेत या बीचच्या. या बीचमध्ये मी खूप टाइम आलोय, खूप टाइम म्हणजे एकटा पण खूप आलोय. या जगात माझ्या गर्लफ्रेंड सोबतच्या अशा आठवणी काहीच नाहीत. गर्लफ्रेंडच नव्हती ना कधी आयुष्यात. भाई मी तुम्हाला सांगतो की अशी लाईफ कोणाचीच नसेल. कोणाची मीन्स भाई कोणाला तरी 5th या 10th मध्ये कोणाची तरी गर्लफ्रेंड असेलच. ओके, कोणाची नाही कोणाची तरी असेलच भाई. हा आमचा असा भाऊ आहे की भाई त्याच्या गर्लफ्रेंडच नाही भाई लहानपणापासून ते आतापर्यंत. आता तुम्हाला सांगतो तो 21 वर्षाचा आहे भाई, तरी भाईला एक पण गर्लफ्रेंड नाही. आता त्याचा तो नशीब आहे की काय आहे ते मला समजत नाही. अरे माझी वाली आहे ना ती काय करते माहिती आहे काय, उपवास करते. नाही ते आता नवीन ट्रेंड आलाय बघ. सर्व तर मेसेज करायला विसरतात, तुझी तर जन्मायलाच विसरली. सर्व जन्म घ्यायलाच विसरली. असंच काय जन्म घेतला आहे पण ती उपवास करते की माझा बॉयफ्रेंड कुठे जाऊ दे नको. बोल मग काय बोलतो. हा तेच बोलतो. ती बोलते होणारा नवरा माझा म्हणजे असं कोणा मुलीसोबत फिरायला नाही पाहिजे हे नाही. तर तिचा उपवास एवढा झालाय की माझ्या आसपास पण कुठल्या मुली भटकत नाही. बघितलात. तर आज हे बघून तर माझा व्हिडिओ बनवायचा काहीच मूड नाही. असं सगळे खेकडे बाहेर पडले. खेकडे मीन्स सगळे कपल आहेत, त्यांना बघू शकता तुम्ही लोक. एवढं नाही दाखवा, त्यांची पण प्रायव्हसी आहे. ओके ब्रो. सॉरी. काही दिवसापासून खूप असे कमेंट येत आहेत की तुझं ब्रेकअप झालं आहे का, की तुझं हार्ट ब्रेक झालं आहे का. आता असा काही विषय नाही आहे भाई. मी सांगतो भाई, तुम्ही कोणच्यावरती जास्त ट्रस्ट नका ठेवू, कोणच्यावरती एवढा विश्वास नका ठेवू. ओके, आमचा भाऊ बघा, जर तुम्ही असा कोणच्यावरती ठेवलात आणि तो विश्वासघाती निघाला की भाई तुमचा हार्ट ब्रेक तर नक्कीच होणार. आणि इतका त्रास होईल ना की मी तो त्रास घेतला आहे. ओके छोड़ ना यार, चलने देना उसका. तू मत देख. तुम्ही जास्त कोणच्यावर ट्रस्ट नका ठेवू. सिंगल राहा, मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा. एकदाच लाईफ भेटते, एन्जॉय करा. एवढंच तुमचं सांगून. आता भाऊ खूप एन्जॉय करतो लाईफ. आपल्याला एक सेकंडरी मत आपल्याला बुलेट घ्यायचं आहे, रॉयल एनफिल्ड. त्याच्यावरती पहिली शाईन भावान घेतला नाही, आता रॉयल एनफिल्ड. मग मी काय घेऊ सांग आता तूच. तू ये भाई तुझ्या आवडीची गाडी. पोरींचं नादू नाही लागला तर भेटेल तुला. बोला काय जा मग. अरे ठेव मग जा मग ना बेटा. एवढ्या लहान पोरींना काय नाव देतो. अरे मला दोघी चुकचुक करताय भाई. मी तिथे गेलो ना बॅग आणायला तर त्याच्या चुकचुक करत होत्या. असं केलं ना मी बघितलं त्यांच्याकडे, तर बघून हसत होत्या. ओके चल 2 मिनिटं चामून येऊ. व्लॉग स्टार्ट आहे. ओके तर मित्रांनो आता सीन काय झाला माहिती आहे का, आम्ही आता इथे व्हिडिओज वगैरे बनवले आणि तिथे मागे थांबा दाखवतो. तिथे बघा इथे मागे आहेत ना 2 मुली होत्या. हां मी तिथे बॅग आणायला गेलो ना, तिथे चुकचुक केला नाही, असं केला नाही. आणि मी बघितलं आणि नंतर बघून हसला नाही. आणि आता आम्ही तिथून निघालो तर ऋतिकने बघितला आणि तिथं मी त्याला सांगितलं की त्या मुली बोलत आहे. तर ऋतिकला असा इशारा केला नाही आणि इथे असे बोलले. तर काय ऋतिक काय विषय तुझा, जाऊया की नको, तुला पाहिजे. हे कसं आहे माहिती आहे का, आपल्याला इंटरेस्ट नाही याच्यामध्ये. सांगत नाही. हां त्यांना भरपूर काही दिसलेलं पण मी काही सांगत नाही. तुम्ही बघू शकता मागे सनसेट खूप सेक्सी असा वाटतोय. आणि मी कसा दिसतोय हे पण सांगा तुम्ही कमेंटमध्ये. पूर्ण आता ते एवढा पेनमधून येऊन माझे अण्णा भंडारीवाली पोच कशी. मित्रांनो हे बघा आताच आमच्या समोरच त्या मुली आल्यात. मी तुम्हाला दाखवतो 1 सेकंड. त्या बघा आता दोघी जात आहेत. तर एवढं दाखवत नाही मी तुम्हाला, पण आमचा भाऊ सारखा त्यांनाच बघतोय. आणि ते पण आता आमच्या बघितलं काय तिकडे, आता आमच्या समोरून त्या गेल्या ना तेव्हा त्या बघत होत्या. मग ऋतिक आम्ही खूप साधी सिंपल मुलं आहोत. आम्ही सिंगलच आहोत. लाईफ टाईम आम्ही सिंगल राहणार. आणि नाही हा राहील, मी नाही राहणार. म्हणजे लग्न बाई करणार पण तोपर्यंत तर बाई सिंगलच राहणार आम्ही. नाही तर अजून काय कर बाई. बघा
आणि बोलतात छोटू सिंगल आहे असे बोलतात भाई पोरं. गर्लफ्रेंडचा VC कॉल आलाय आता. तर जाऊ दे त्याला, जाऊ दे आपण आपलं बघू. आला मला दाखवायला घाबरतो भाई. त्याच्या आयटमला मी पटवीन ना. सनसेट तुम्हाला दाखवतो 1 सेकंड. तो बघा मस्त असं सनसेट दिसतोय का? मी दिसतोय ना. तर येऊन काय नाही, फक्त या हे इथे गुल पाडतायत त्यांचे फक्त 2-3 आम्ही व्हिडिओज बनवले. तर आता आम्ही थोडंसं फिरतो, थोडं बघतो आम्हाला कोण भेटते काय. कारण त्या सर्व कपलना बघून आमचं मन तर खूपच झालंय. आता आम्ही पण बघतो काय कसं आहे. अरे मन म्हणजे यार फिरायचं. हा तू गप सा, तू गोल पाडलास आता. काय नाही, जरा आला होता कॉल माझ्या फ्रेंडचा. तर हा बोलतो ह्याला गर्लफ्रेंडचा कॉल आला. याला मी सांगणार नाही का माझी गर्लफ्रेंड आहे. का असं वागतो मला नाही समजत. नाराज आहे मी. सूर्य असं मावळताना एखाद्याचा मृत्यू झाला ना चांगलं असतं. तुला कोण बोललं हे? हा तुला कोण बोललं? मी महाभारत बघतो ना. आय एम स्पिरिच्युअल पर्सन. काय 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 काय? स्पिरिच्युअल. ओके एकदा हेच यांचे संस्कार. आता आपण निघालो आहोत घरी. समोर पहिला देखो क्या करना है लेकिन. मेरे को देखना है बाकी कुछ है तो छोड़ ना भाई. आपण कुठे माहिती ह्याला गोव्याला गेलेलो आणि एकदा उद्या ह्याच्यामध्ये गेलेला असं झाडीत ना. अहो बघतोयस ना. बघतोय काय चालू आहे आपल्याला. अरे पण का बघतोय? का म्हणजे बघायला लागतं. सोड ना आपण. 2 मिनिटं आता बघायचं तिथे नाही बघायला भेटत. हे बघा गाईस दिसतंय तुम्हाला. हे बघतायत हे असे पोरं बघा. त्यांना लाज नाही आपल्याला बघायची कशी लाज. अरे पण आपल्याला बघायला थोडी माहिती, त्यांची प्रायव्हसी आहे. प्रायव्हसी मग घ्यायचा. आपण प्रायव्हसी द्यायची त्यांना. जायचा ओयोला. त्यांना इथे भेटते, त्यांना पैसा नसेल. मी देतो माझ्याकडे. त्यांना ओपनली त्यांचं प्रेम त्यांना व्यक्त करायचं असेल. प्रेम व्यक्त नाही, हे भलतंच व्यक्त करताय तिथं. तर हा मित्रांनो, तुम्हाला जर कुठे जायचं बियचं असेल तर आमच्या भावाचं ओयोचा मोठा हॉटेल आहे. तर सर तुम्ही माझं नाव घेतात मिस्टर सिद्धू. माझी ID दाखवली तर हा तुम्हाला 80 रुपयात 8 तास. बस झाले ना. 800 रुपयात 8 तास. 800 रुपये ओके. चला 800 रुपयात 8 तास ओके. तर अजून काय 8 तास पण नाही. वन डे 800 बरे आहेत. 1 डे 800 रुपये. तर जर तुम्ही असं बाहेर बीर असं काही करू नका. पाहिजे असेल तर ओयोमध्ये जा ओके. तर आपण लय बक्षुदी गेली. आणि आम्ही तुम्हाला सांगायचं विसरलो तर मगाच्या 2 मुली होत्या त्या आम्हाला शोधत तिकडे गेल्या आणि त्यांना आम्ही दिसतोच नाही. दाखवलं त्यांना. हां तुम्हाला हां. तर त्या परत आल्या हां आणि त्याने आम्हाला बघितलंच नाही. आणि परत त्या आल्या ना नंतर मग आम्हाला बघितलं नाही. नंतर मग येत होत्या तोपर्यंत आम्ही निघालो तिथून. आमच्या भाऊला नाही आवडत ते बघायला. आपल्याला शिल ना ब्रो. मग कशाला बघतोय? तुला कधीच बोलतोय चल. अरे नाही जरा काय करतो मला बघायचं होतं पुढे काय होतं. तो केवढा ती केवढी आहे बघ भाई. अरे चांगल्या मुलींनो, आम्ही इथं सिंगल एवढे चांगले चांगले पोरं पडलेलो आहोत आणि तुम्हाला भाई काय काय म्हणजे तुमची पसंत काय असते काय. हां इथे आम्ही एवढे चांगले चांगले आहोत. मी आहे हाय भाई. माझे किती मित्र भाई सिंगल आहेत. एवढा स्टॉक गेलाय कुठे. गॉगलचं सगळ्यात मोठं महत्त्व म्हणजे कुठे बघतोय समजत नाही. हां हे पण आहे. त्याचा सगळ्यात मोठा फायदा होतो. आजचा ब्लॉग खूप बक्षुदीमध्ये गेला. एवढं काय इंटरेस्टिंग तर आहेच नाही ब्लॉगमध्ये. पण चिल हा पहिलाच ब्लॉग आहे. तर या ब्लॉगमध्ये एवढं काय चांगलंच नाही. तर ह्याचा नेक्स्ट ब्लॉग असेल तर तिथला काहीतरी चांगलाच आम्ही प्लॅन करू आणि बाहेर जाऊ. कारण नेक्स्ट प्लॅन तर नेक्स्ट मंथला तर आमचा बाहेर विला वगैरे असं काहीतरी जायचा प्लॅन आहे. तर बघू ते फिक्स झालं तर आपण तोच दुसरा ब्लॉग येईल आणि तो खूप चांगला असेल ओके. तर हा ब्लॉग तर असाच नॉर्मल आहे कारण
हे तुम्ही बघू शकता, हे असं बघूनच आमचा पुरा मूड गेलेला आहे. मी मध्ये आलो होतो, माझे व्हिडिओज वगैरे बघितले असाल, त्यामध्ये पर्यंत पाणी होतं भाई आणि एकदम व्ह्यू पण एक नंबर येत होता. पण आता ते खूप असं बेकारच वाटतं. ह्याचे फोटो काढले तुम्ही, ह्याच्या आयडीवरती जाऊन बघू शकता कसे आहेत ते. पण तर मला तर आवडलंच नाही, म्हणून तर मी एक पण व्हिडिओज नाही काढलेत. आता आम्ही इथून बाहेर जाऊ, बाहेरून मग डायरेक्ट मग ट्रेन पकडून घरी. काय आलं रे बघा, गोलपाडे चव्हाटे बांधतोस तू पहिल्याच दिवसात. अरे पण बोलतो फ्रेंड आहे ना तुझी. कुठं फ्रेंड आहे? मग कोण आहे? अरे ही एक फक्त रील स्टार आहे, तिचे मी रील बघतो तर लाईक केलेलं मी, तर ती मला मेसेज करतो. पण फ्रेंड आहे ना तुझी. चिल ना, एवढं कशाला मनावरती घेत आहे. गुलपाडे माझ्याकडेच फिरवू नको बच्ची. बस माझ्याकडे बघ लवडा, मी सिंगल आहे, भावासारखा राहा. पण सिंगल लाईफ बेस्ट आहे ब्रो, खरं सांगतो. मी सिंगलच आहे ना, माझी बेस्टच लाईफ आहे. काय करायचं तुला? काय करायचं तुला? असं दिव्याखाली फोटो काढायचा. त्याला दिव्याखाली फोटो काढायचा आहे? दिव्यालाच चल. हो रे भाई, हो 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 हो. नजर लागली सगळ्यांची लवडा म्हणून. मी बॉडी म्हणून त्याची नजर लागली असं बोल. दाखव कुठं आहे? नाही दाखवत आता मी, सोड. दाखव ना. मला नाही दाखवायचे. हे तर काही नाही बोल ना. व्ह्यू बघ ना तू. व्ह्यू आता तुला आवडत नाही तर मी काय करू. तेव्हा बघ तू काढले होते, ते पण एवढे खास नव्हते आले, म्हणून इथे काढले होतेच बघ. माझे पोस्ट करण्यासारखे आहेत काय? पण आहेत ना ते थोडे, आपण तिथे काढलेत ना. ते आम्ही थांबलो होतो फोटोज काढायला, तर ह्याला बाईला फोटो काढायचे इथे पण. तर भाऊ आम्हाला बोलवतो, ये फिरायला जाताना चालत, येताना चालत. भाई थोडं तरी भावासाठी खर्च कर. कोणी बोलवलं ते आधी सांग. कोणी तूच बोलवलं. तर गाईज आता आपण आलोय दादरच्या मार्केटमध्ये. तर इथे मी ऋतिकसाठी असे फोटोज वगैरे थोडे ह्याच्यासाठी मी ऑर्डर दिले, असे फोटो काढण्यासाठी. तर इथूनच वरती जाऊया. तर गाईज आता आपण आलोय दादरला खूप गर्दी आहे आणि इथून तर आता आम्ही घरीच जाऊ. तर मित्रांनो, आपला ब्लॉग एंड करायचाच राहिला. काल आम्ही ट्रेनमधून येताना इतकी गर्दी होती. डायरेक्ट येऊन घरी झोपलोच. डायरेक्ट मग आता रात्री ब्लॉग वगैरे एडिट केला आणि आता डायरेक्ट सकाळी उठून मग डायरेक्ट ब्लॉग एंड करतो आहे. तर तुम्हाला तर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट खूप करा. आणि परत आपण भेटू आपल्या नव्याने व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओ येईलच, लवकरच येईल. बघू आता कसं काय. तर बाय बाय, टेक केअर.